हा राजेश सर बोला. सर नमस्ते. नमस्कार. आवाज येतोय माझा? हा येतोय. मला एवढंच सांगायचं होतं की जे आता कोर्सची रूपरेषा जी आहे हम्म. ती खूप चांगली आहे. हम्म. म्हणजे मी ह्याच्यापूर्वी पण तुम्हाला बोललोय की मी बरेचसे बघितलं इकडे तिकडे, फार काही बोलायला नको त्या बाबतीत. पण तुमची शिकवण्याची पद्धत किंवा तुम्ही जे रेमेडी स्वरूप सांगताय हम्म. तितके पॉवरफुल आणि इतके तंतोतंत आहेत. कारण मी इकडे तिकडे व्हेरीफाय केलेले आहेत. हम्म. अं, आणि बघतोय म्हणजे अजून माझं स्वतःचं कन्सल्टिंग करायचं धाडस झालेलं नाही. खूप वर्ष हम्म. झालं मी ह्यात आहे, पण मला पाहिजे तसं कोर नॉलेज मिळत नव्हतं. आज तुम्ही काल एक टॉपिक मध्येच तुम्ही तुमचा चालला होता कुठला की तुम्ही काय काय शिकवणार आहात किंवा तुम्हाला काय काय माहिती आहे. हम्म. समजा इतर काय नवीन शिकणारे असतील किंवा जुने असतील मला माहित नाही, पण एक ओव्हरऑल जर बघितलं का नाही, मी तुम्हाला कालपासून फोटो का मागतोय माहिती का? परमनंट एक गुरु केला, भले त्यानं दगडाला जरी देव म्हटलं तरी सुद्धा मानून त्यातनं आपल्याला जे हवं ते मिळवून घेण्याची एक ताकद तुमच्यात आहे किंवा ती तुम्ही आमच्यात निर्माण करणार आहात. तर त्या अनुषंगानं क्लासचं म्हणजे माझा ओव्हरऑल अनुभव सांगतो की एकदम सुंदर आहे. म्हणजे मी व्यावसायिक पण आहे. आज एक व्यवसायाचं हे करून बरोबर मी शार्प त्या टायमिंगला माझ्या जागेवर येऊन क्लास 100% अटेंड करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे अजिबात मिस करायचं नाही मला क्लास. मी ज्या दिवसापासून क्लास जॉईन केलाय त्या दिवसापासून मिस केलेलं नाही. का? ह्याच्या आधी क्लास थोडे झालेत. ते मला बघायचं होईना झाले. तुमचे रेकॉर्डिंग आहेत किंवा त्याचा तपशीलवार मला डेट वाईज मिळणं झाले. तो एक थोडंसं मला हवं होतं. कारण तुमचं जे हे होतं काय म्हणायचं त्याला, सुरुवातीचं काय म्हणायचं त्याला, हे म्हणता येईल त्याला प्रॅक्टिस की सेक्शन किंवा कुठलं जे होतं का नाही सुरुवातीचं, त्याच्यात मला खरं बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली असती. हे मला जरा मध्येच आल्यामुळं थोडंसं हे तुम्ही होतं म्हणजे रेकॉर्डेशन आहेत ना, तुम्ही पहिल्यापासून बघू शकता ना, क्लास झालेले आहेत ना. तुम्हाला ऍक्सेस मिळाली नाही का क्लासची? नाही मिळालंय की पण त्याच्या तारखा मला त्या म्हणजे चालूची डेट किती होती आपली पहिल्या क्लासची किंवा बेसिक क्लास जे झाले पहिले, काय त्याला स्पेसिफिक नाव होतं की फाउंडेशन कोर्सचे. फाउंडेशन कोर्स. हा, फाउंडेशन फाउंडेशन कोर्स. कोर्स हे माझ्या मनात आलेल्या उदार भावनेमुळे दिलेले आहेत. त्या कोर्सचा आणि नाही याचा असू काही की, नाही. हा. असू की, पण त्यातनं बरीचशी डेप्थ कळते ना तुमचे अँगल. आता मला सांगा, सगळे जे काय आहेत कुठल्या तरी देवाचं किंवा कुठल्या तरी गुरुचा फोटो पाठीमागे लावतात, हम्म. तुम्ही ते हिरवं पिवळं लावलंय त्यात नक्कीच लॉजिक आहे. हम्म. बरोबर आहे. म्हणजे त्या लॉजिकचा पण थोडंसं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण काय आहे, हम्म. कलर थेरपी खूप महत्वाची आहे. मी तर आता रिसेंटली अनुभवली आहे. हम्म. म्हणजे असंच मी हे करून माझा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायात आग्नेय दिशेला चेट्टीनाड कंपनी, म्हणजे माझं सिमेंट प्रोडक्शनचं हे आहे, म्हणजे सिमेंट हम्म. आर्टिकल मॅन्युफॅक्चरर आहे मी. हम्म. तर ज्यावेळेस सिमेंट कंपनीची ऍड येते हम्म. त्यावेळेला त्यांच्या कंपनीची नावं लिहितात. हम्म. ह्याच्या पूर्वी कसं होतं की सिमेंट समजा भारती वगैरे किंवा आणखीन असे भरपूर चार पत्रे ह्यांची जी ऍड होती का नाही, त्यात येलो कलरचा वापर. हम्म. ओके, त्यांचं नेट गेलंय. श्वेता शिंदे बोला. श्वेता शिंदे. हा. अ, तर क्लास स्टार्टिंग पासून क्लास मला जसा अटेंड करायला नाही जमला. पण जसं जसं मी क्लास अटेंड करतेय ना, तसं तसं अजून क्लास न न बुडता म्हणजे कसा नाही बुडणार, ही जी हम्म. खासियत आहे या क्लासची, ही गोष्ट मला माझ्या स्वतःतच खूप चेंज वाटलाय की कसंही करून क्लास अटेंड करायचा, हे जे ऑपअप होतंय ना. आणि हम्म. दुसरी मेन गोष्ट या क्लासची एक खासियत, जे पण माझ्या मनात प्रश्न येतात, मग काही असो, कसलेही असो. फॉर एक्झाम्पल एक लेटेस्ट उदाहरण देते की मला माझ्या घराचं लेआउट काढायचं होतं. तर अचानकच विषय झाला एकदा क्लासमध्ये
की आपल्याकडे असे असे आर्किटेक्ट आहेत, न्यूमरोलॉजी करणारे आहेत, ह्या सगळं. तर ते मला क्लासमध्ये आहेत ना उत्तरं मिळून जातात, जे माझ्या मनात प्रश्न येतात. आणि हेच गुरुचं काम असतं. आणि जे आपोआप तुमच्याकडून ते आम्हाला मिळतंय एखाद्या शिष्याला. ही गोष्ट जी आहे ना क्लासमधली, हा माझा मोठा फीडबॅक आहे. असं ह्या दोन महत्वाच्या गोष्टी की क्लास अटेंड करूसं वाटतं. भरपूर वेळा बघा सर, आपण कुठलेही क्लासेस लावतो, कधी कधी इच्छाच होत नाही क्लास करायची, पण याच्या मला क्लास अटेंड करायचा आणि मला आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मला क्लासमध्ये, त्याच क्लासमध्ये मिळून जातात. म्हणजे मी असे प्रश्न लिहिते इथे, माझ्या लास्ट पेजवरती प्रश्न लिहिते आणि तोच प्रश्न कोणीतरी विचारतं आणि मला उत्तर मिळून जातं. किंवा तुम्हीच हे करता, तुम्हीच अचानक बोलून जाता, मग मी लगेच टिक करत जाते. आणि टिक केल्याचा जो आनंद आहे ना, की वाव, सॉर्टेड सॉर्टेड सॉर्टेड, ही गोष्ट फार छान वाटते. आणि हे या क्लासमधून होतंय. खूप थँक्यू सर. छान. तुमचा थँक्यू. परिचय द्या. मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. सध्या मुंबईमध्ये आहे, स्पेशल प्रोटेक्शनला आहे, व्हीआयपी सिक्युरिटीला. याच्या आधी पुण्यात होते आणि नाशिक सिटीला पण होते. मला खात्यामध्ये, डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये मला टोटल 13 वर्ष झालेले आहेत. आता 14वं सुरू आहे. वास्तुशास्त्र शिकण्यामागची इच्छा काय? काय? इच्छा माझ्या स्वतःसाठी, माझ्यामध्ये काही आणि माझ्या जवळच्यांसाठी जे काय आहे हे मला त्यांना क्लिअर करायचंय. आणि अजून एक सांगायचं लक्षात नाही, नेहमी म्यूट केल्यावर लक्षात येतं, अनम्यूट केलंय तर आता लक्षात आलंय, की ज्या काही गोष्टी तुम्ही सांगतायत ह्या सायन्सला धरून असतात. जेव्हा सायन्सला धरून असतात आणि आपण समोरच्याला जेव्हा ही गोष्ट सांगतो, हे असं आहे ते तसं आहे, तेव्हा ते आपल्याला विचारतात, अगं हे असं काही नसतं, हे काही नसतं. पण जेव्हा आपण त्यांना सायन्सच्या रिलेटेड लॉजिक लावून सांगतो, तेव्हा त्यांना ते पटतं आणि ही गोष्ट याच्यातून समजतीये. तर मग रियालिटी हेच आहे की सायन्सच्या रिलेटेड हे करून माझी जी आवड आहे की माझ्या स्वतःसाठी चेंजेस आणणे आणि प्लस माझ्या फॅमिली जी कोणी आहे माझ्यासोबत ते सुद्धा खूप एक्साइटेड असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना विश्वास नाहीये ना त्यांना प्रूव्ह करणं माझं हे आहे, की ज्यांना विश्वास नाहीये पण त्यांना अशा गोष्टी सांगून. कारण की याच्या आधी मी इलॉजिकल बोलत होते, मला लॉजिक माहिती नव्हतं, पण मला माहिती होतं हे असं आहे. पण आता जी क्लिअरिटी आलेली आहे त्या क्लिअरिटीने मी समोरच्याला प्रूव्ह करू शकते. काही काही माणसांचा स्वभाव असतो की म्हणजे माझ्यासारखं, की मला प्रूव्ह केल्याशिवाय शांतता नाही भेटत. तर हे मला ह्या क्लासमधून समजते की ह्याच्या मागे हे लॉजिक आहे, ते मला समजतंय सर. आणि वास्तुतज्ञ भरत मोहितेंनाच आपल्याला सिलेक्ट का करावं वाटलं? बापरे, एकच रील, इन्स्टा बघण्याचा फायदा तो यावेळेस झालाय. इतर वेळेस एक एक रील बघतो. मी ती जी रील पाहिली होती, तुम्ही मराठी जे हे आहेत अमुक तमुक वगैरे, बहुतेक नाही अमुक तमुक नाही, मी नाव सांगेल, बहुतेक त्यांच्याकडे केलेलं तुम्ही. हम्म. ती एकच रील मी पाहिली आणि डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, नंबर शोधला, स्क्रीनशॉट काढला, त्याच्यातून सगळे हे केले. मी कमेंट्स पण नाही वाचले, काही नाही केलं, डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. डायरेक्ट मी बोललं की हे करायचं, कारण की त्या गोष्टीमध्ये तुम्ही गोठ्याचं उदाहरण दिलेलं. हम्म. आणि त्या म्हणजे त्या रीलमध्ये, आणि त्या गोठ्याच्या रीलच्या बाबतीत सांगताना तुमचा जो कॉन्फिडन्स होता, एकच वाक्य, की जर त्या गोठ्याचं मी जर हे केलं, वास्तूचं मी परीक्षण केलं, कन्सल्टन्सी केली आणि त्या गोठ्यातून जर तुम्हाला फायदा नाही झाला तर मी माझं वास्तुशास्त्र हे सोडून देईल कन्सल्टन्सी. हे जे वाक्यामध्ये जे कॉन्फिडन्स होता, त्या कॉन्फिडन्समुळे मी म्हणलं की एकदम ग्रेट व्यक्ती आहे म्हणून. जो व्यक्ती जर ऑन माईक, ऑन कॅमेरा जर एवढी गोष्ट, आता मी खात्याचं का सारखं सांगते, कारण की बघितलीच लोक. तर ज्या गोष्टी, आणि अजून एक महत्वाचं, मला आरोपी, तुम्ही आपलं बोलणं जेव्हा झालं तेव्हा तुम्ही बोलले की आरोपी कसा आहे, तो खोटं बोलतोय का खरं बोलतोय, हे पण तुम्हाला जेव्हा नॉलेज येईल तेव्हा तुम्हाला समजेल. कारण की भरपूर गंडवणारे आरोपी भेटतात, उगाचच काहीही सांगतात. तर त्या गोष्टीची मला गरज असल्यामुळे, आणि माझा स्वभाव किंवा अजून असे आहेत की ते इमोशनल असतात, मग इमोशनल होऊन कोणावरही विश्वास ठेवतात. तर तो विश्वास न ठेवता आमची पोलीस असून सुद्धा आमची फसवणूक नाही व्हावी, आणि ह्यासाठी नॉलेज आणि तुमचा जो कॉन्फिडन्स, की मी गोठा जर तयार केला आणि त्याच्यातून जर फायदा नाही झाला तर मी माझी कन्सल्टन्सी सोडेल, ह्या ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या मला भावल्या. आणि शिकताय तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे असं चुकीचं वाटतंय किंवा नाही, मी योग्य पदावरती पोहोचले किंवा योग्य हा, प्रमाणात आले असं वाटतंय का? योग्य क्लासला आली आहे ना सर, तेच ना? हा. सर मी योग्यच क्लासला आली म्हणून तर माझी इच्छा होतीये. मला असं वाटतं की मला फक्त वही भरायची नाही, हे माझ्या डोक्यात गेलं पाहिजे. आणि डोक्यात केवळ तुमच्यामुळेच जाणार आहे. थर्ड थिंग तुमच्या बाबतीतली, की तुम्ही स्वतःहून बोलत आहात, हे कोणीच नाही करत सर. आजकाल कोणी आहे ना ₹1 देताना सुद्धा विचार करतं की मी ह्याला ₹1 देऊ का नको, मग किती कमवत असले तरी. तुम्ही काय म्हणताय माहितीये, की माझ्यासोबत मी कन्सल्टन्सीला घेऊन जाणार, हे कोणीच करत नाही.
आणि एवढ्या कमी पैशात तर कोणीच करत नाही. पण तुमची जी तळमळ आहे, की ह्या सगळ्या माझ्या स्टुडंट्सला मिळावं. तुम्ही मोठ्या-मोठ्या गोष्टी तुम्ही हे Instaचे बाकीचे बघा. काय रेमेडीज देतात ते? एकदम झाकून ठेवतात, रिझर्व्ह ठेवतात त्यांच्या ज्या रेमेडीज असतात. तुम्ही एकदम सगळ्याच रेमेडी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती की समोरच्याला परवडणार आहेत, अजिबात त्याच्यामध्ये आर्थिक जास्त फायदा नसतो, काही नसतं. साध्या-साध्या गोष्टी तुम्ही सांगत असतात. मग आजकाल कोट्यावधी माणूस असो, त्याला त्याचं काम ₹10तच झालेलं आवडतं. त्याला आवडत नाही की आपण रेमेडीजसाठी आपण जास्त लाख पैसे घालवावे किंवा काय. आणि तशाचपैकी आम्ही सगळे स्टुडंट सामान्य आहोत, की आम्हाला असं वाटतं की काहीतरी ह्या गोष्टीत आणि त्या रेमेडीज सांगण्यामध्ये जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, की फॉर एक्झाम्पल एखाद्याने सांगितलं हे विष आहे आणि हे अमृत आहे. तर ते जरी अमृत जरी दिलं त्याला विष म्हणून समजून, तरी तो मरणार आहे. पण जर समजा जर तुम्ही आम्हाला म्हटले की हे तुम्ही करा. तुम्ही काही आम्हाला मीठ जरी ठेवायला लावलं ह्या एखाद्या पूर्वेच्या साईडला, पण तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तर त्या कॉन्फिडन्सनेच आम्हाला त्यात फरक जाणवणार आहे. ही जी गोष्ट आहे ना आणि ही तुमच्यात जी दैवी शक्ती म्हणा, स्वामींची शक्ती म्हणा किंवा तुमच्या आई-वडिलांचे आशीर्वाद म्हणा, तर त्याच्यातूनच सर हे आलेलं आहे. आणि ते सामान्य तुम्ही एवढा वेळ काढून तुमचे आता सध्या 500-600 तुम्हाला कॉल येतात. तरी तुम्ही 8:30ला येऊन आम्ही तरी रिझन देऊ शकतो, की आम्हाला क्लास अटेंड नाही करता येणार. पण तुम्ही देऊ शकता का? नाही. लगेच मी पण आहे त्याच्यात. आम्ही लगेच बोलायला तयार आहे. अरे सरांनी एवढं क्लास घेणार म्हणतायत आणि घेतच नाहीत. म्हणजे एक मनात येतं कुठेतरी. आम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम्स असतात, सगळं असतं. पण रिझन्स हे शिष्यांनाच असतात, गुरुला नसतात. माझ्या असं झालंय. मला माझ्या हां. लाईफमध्ये एकच माझा संदेश आहे म्हणजे माझ्यासाठी, की हं. माझ्यासाठी 1000 असतील, हजारासाठी मी एकटा आहे. त्यामुळे कारण एकटाच. नाही. येस. माझ्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीये. बरोबर सर. छान मनातला फीडबॅक दिला त्याबद्दल हो. धन्यवाद. थँक यू सर. थँक यू. चला. आजचा खूप महत्वाचा विषय आहे. जो विषय म्हणजे आता मॅडमचा स्पेसिफिक व्हिडिओ मागवू नका. धन्यवाद वास्तुतज्ञ. मॅडमने फीडबॅक दिला आता तो टाकून देतो. चला ठीक आहे. ओके. हां. चालेल, चालेल. हां. आजचा विषय आहे हेल्थच्या बाबतीत, जे की आपल्या सर्वांसाठी योग्य असणं गरजेचे आहे. आणि ती हेल्थ ज्यावेळेला योग्य असते, त्यावेळेलाच आमच्या जीवनामध्ये त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम पडत असतो. बरोबर? तर शरीरामध्ये 3 दोष असतात. वात, कफ आणि पित्त. लिहा. वात, कफ आणि पित्त. वात हा आकाश आणि वायूपासून बनलेला असतो, जो हालचालींची ऊर्जा आहे. हालचालींची ऊर्जा काय आहे? हालचालीची जी ऊर्जा आहे, हा वात आहे आणि वात हा आकाश तत्व आहे. पित्त अग्नी आणि जलापासून तयार होतो. तो पचन आणि चयापचनाचा मुख्य घटक आहे. कफ हा पाणी आणि पृथ्वीपासून बनलेला असतो, जो शरीराचा संरचनेची आणि स्नेहाशी संबंधित आहे. आता हे ज्या वेळेला संतुलन बिघडते, वात, कफ आणि पित्ताचं ज्या वेळेला संतुलन बिघडते, म्हणजे चुकीच्या सवयी, म्हणजे आहार, दडलेल्या भावना आणि अपुरी शारीरिक किंवा शरीर निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार दोषाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास आरोग्य म्हणजे सुसंवाद किंवा सुव्यवस्था आणि संतुलन. तर आजार म्हणजे अराजकता आणि संतुलन. प्रत्येक व्यक्तीत 3 दोष आढळतात. ज्या वेळेला असंतुलन होतं, शरीरामध्ये ज्यावेळेला आपण आजारी पडतो, त्यावेळेला या तिन्ही तत्वापैकी कोणतं तरी तत्व डिस्टर्ब झालेलं असतं आणि हे तत्व ज्या वेळेला त्या पद्धतीने आम्ही त्या दिशेमध्ये पाहतो, त्या दिशेतील वास्तुदोष किंवा ती दिशा योग्य पद्धतीने संतुलन करतो, त्यावेळेला ह्यातील वात, पित्त आणि कफ हे संतुलित होतात.
प्रत्येक व्यक्ती 3 दोष असतात, परंतु बहुतांश लोकांमध्ये त्यापैकी एक प्रबळ, दुसरा मध्यम आणि तिसरा कमीत कमी प्रभावशाली असतो. पुन्हा एकदा वाताचे त्रिदोष सांगतो. वात, पित्त आणि कफ हे आपण आयुर्वेदामध्ये पाहिलं आहे आणि शालेय जीवनामध्ये पण आपण शिकलो, किंवा ज्या वेळेला डॉक्टरांच्याकडे जातो त्यावेळेला डॉक्टर सांगतात तुमचा वात वाढलाय, पित्त वाढलाय किंवा कफ वाढलाय. आता वात का वाढतो किंवा वातामुळे काय काय शरीरावरती परिणाम होतात हे आता आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. वात हा शरीरातील 3 आयुर्वेदिक सिद्धांतापैकी एक प्रमुख आहे. तो शरीरातील सर्व हालचालीवर नियंत्रण ठेवतो. मानसिक तसेच शारीरिक. डोळ्यांची पापणी लावणे, बघा आपल्या डोळ्यांची सारखी काही लोक म्हणतात ना पापणी फडफडते, थांबत नाही, त्यावेळेला वात दोष वाढलेला असतो. हृदयाचे ठोके वाढतात, कमी होतात किंवा भीती वाटते, दडपण येतं. त्यावेळेला देखील वात हा आमच्या शरीरामध्ये असंतुलित असतो किंवा शारीरिक क्रियामध्ये वाताचा महत्वाचा वाटा असतो. योग्य संतुलन असल्यास वात ऊर्जावान आणि सतेज असतो. वात संतुलित ठेवण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि आराम आवश्यक गरजेचा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी दगदग करतोय, झोप कमी वेळ घेतोय, आहार टायमावरती करत नाहीये, किंवा आज शरीरामध्ये अचानक अटॅक येण्याचं, पॅरालिस होण्याचं लक्षण म्हणजे टायमाचं नियोजन किंवा आमच्या शरीरामधील वात आम्ही खराब करतोय किंवा असंतुलित करतोय. वात झालं, पित्ताबद्दल आपण समजून घेऊया. बर, स्लो. पित्त हा शरीरातील अग्नितत्व आहे. पित्त हे शरीरातील अग्नितत्व आहे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असते. पित्त जे आहे, कधी कधी पित्त अंगावरती उठतं माहिती ना, असं फोड्या पुढे येतात, आपण म्हणतो पित्त अंगावरती उठलं पाहिजे. त्यावेळेला असे असे डाग असतात शरीरावरती. म्हणजे पित्तामध्ये काय आहे? अग्नितत्व आहे. पित्तामध्ये काय आहे? अग्नितत्व आहे. आणि अग्नी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास जबाबदार आहे, ज्यामध्ये पचन, अन्नाचे रसायन परिवर्तन, पोषण, अवशोषण आणि चया म्हणजे पचन प्रक्रियेमध्ये पित्त महत्वाचे आहे. तुमच्या जेवणामध्ये जर पचन क्रिया उत्तम झाली तर पित्त संतुलित असतं. आणि आपण म्हणतो ना, आता उलटी येते, पित्त खवळलंय म्हणतो ना, मळमळ होते, उलटी आल्यासारखं होतंय, किंवा झोप लागत नाही, डोकं दुखतंय, शरीरामध्ये अंगाची खाज सुटते, याचा अर्थ आमच्या शरीरातील पित्त नावक घटक दूषित झालेला आहे. पित्त महत्वाची भूमिका बजावतो. हा दोष शरीरातील ऊर्जा आणि भूक वाढवतो. काय करतो? भूक वाढवतो. ज्यांच्या शरीरात पित्त दोष प्रमुख असतो ते दृढ इच्छाशक्तीचे, आत्मविश्वास पूर्ण आणि नेतृत्व गुणी असलेले असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता उत्तम असते आणि ते लक्षणीपूर्ती सातत्याने प्रयत्नशील राहतात. आणि पित्त जर असंतुलित असेल तर व्यक्तीला राग आणि अस्थिरता निर्माण होते.
त्याचबरोबर अल्सरला सूज येणे, दाह्यजन विकाराचा धोका जाणवतो किंवा कॅन्सर सारखे विकार. कॅन्सर म्हणजे काय आहे? जी फोडी स्किनच्या वरती येते ती म्हणजे एक फोडी आहे, पण जी स्किनच्या आत येते तो म्हणजे कॅन्सर आहे. हे तर माहित आहे. एखादी फोडी ज्या वेळेला आम्हाला दिसते तर ती फोडी आम्ही बरी करू शकतो, पण जी फोडीच आतल्या बाजूने असते त्याला आपण काय म्हणतो? कॅन्सर म्हणतो. आणि कॅन्सर हा पित्त घटक या घटकापासून जर असंतुलित झाला तर त्याला बळ मिळतं. हे लिहिता आहे ना? असंतुलित पित्त राग आणि अस्थिरता निर्माण करते. त्याचबरोबर काही आपण पाहिलं, अल्सरला किंवा आतड्यांच्या संदर्भात किंवा आतील बाजूला वेदना पोचवते. आता हे चांगलं ठेवण्यासाठी आम्ही गुलाब, पुदिना किंवा लेव्हेंडर सारख्या शीतल आणि सुगंधी पदार्थाचा जर वापर केला तर पित्त आमचं काय होतं? शांत होतं किंवा संतुलित होतं. तिसरा दोष आहे कफ दोष. आणि कफच जो आहे जो आमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवतो. कफ प्रकृती असलेली व्यक्ती विचारशील, शांत आणि स्थिर मानले जातात. ज्या व्यक्तीचं कफ संतुलित आहे असा व्यक्ती शांत, संयमी आणि स्थिर असतो. आता कफ संतुलित ठेवण्यासाठी आम्ही सौम्य व्यायाम करणं गरजेचं आहे. सक्रिय जीवनशैलीमध्ये द्रव्य पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन फायदेशीर ठरते. द्रव्य पदार्थ म्हणजे दूध घ्या किंवा जे लिक्विड संदर्भात आहे, पाण्यासंदर्भात जे आहे, ज्यूस झाला जसा, या संदर्भात आम्ही सेवन केलं तर याचा फायदा होतो. कफ दोष शरीरातील ऊर्जा संचय, शरीराची वाढीची प्रक्रिया, त्याचबरोबर दुरुस्ती आणि नवीन पेशांची निर्मिती करण्यासाठी जबाबदार असतो. शरीरामध्ये आपल्या तांबड्या पांढऱ्या पेशा आहेत. या पेशा ज्या वेळेला बदल होतो किंवा या पेशांमध्ये या पेशांमध्ये ज्या वेळेला बदल होतो त्यावेळेला कफ हा शरीरामध्ये असंतुलित असतो. प्रमुख दोष कोणता आहे? आता वात, पित्त आणि कफ पाहिला आपण, पण यामध्ये प्रमुख दोष कोणता आहे हे आता आपण पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीत 3 दोष वेगवेगळ्या प्रमाणात असतात आणि हे दोष व्यक्तीच्या अनुवंशिक गुणावर तसेच, अनुवंशिक म्हणजे वडिलोपार्जित किंवा आईच्या माध्यमातून, वडिलांच्या माध्यमातून येतात किंवा तसेच शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यावर परिणाम करतात. म्हणजे त्या पद्धतीने तरी चालून येतील किंवा आपणच त्याला पुन्हा आपल्या शरीरातील
हालचालीमुळे किंवा आपल्या दैनंदिन आहारामुळे बिघडू शकतो. म्हणजे हे दोष आपण तरी निर्माण करू शकतो किंवा आई वडिलांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले असू शकतात. शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिस्थितीनुसार या दोषामध्ये बदल होऊ शकतो. म्हणूनच स्वतःचा प्रमुख दोष ओळखून त्यावर जीवनशैली ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे. मानवी शरीरात 7 प्रकारच्या प्रकृतीमध्ये विभागले आहेत. कुठले 7 प्रकार? लिहा. पहिला आहे वात, दुसरा आहे पित्त, तिसरा आहे कफ, चौथा आहे वात पित्त, पाचवा आहे पित्त कफ, आणि 6वा आहे वात कफ, आणि 7वा आहे वात पित्त कफ. त्याला आपण त्रिदोष म्हणतो. आता आपण त्रिदोषाचे परिणाम पाहिले, फायदे पाहिले. जर बॅलन्स असेल तर काय, संतुलित असेल तर काय होऊ शकतं, असंतुलित असेल तर काय होऊ शकतं. आता जर आम्हाला या 3 दोष आम्हाला जर संतुलित करायचे असतील तर आम्ही काय आहार केला पाहिजे किंवा कसं भोजन केलं पाहिजे व कसं राहिलं पाहिजे हे आता आपण समजून घेऊया. लिहा. कफ दोष संतुलित कसा करावा? कफ दोष असंतुलित होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे अन्नाचे अतिसेवन. अतिसेवन म्हणजे आवडले की बकासूर, नाही आवडले की उपाशी. अतिसेवन केल्यामुळे ही कफ दोष असंतुलित होतो. आणि संतुलित ठेवण्यासाठी हलका, कडवट, तिखट आणि तुरट चव असलेला कमी स्निग्ध आहार केला पाहिजे. हलका, कडवट, तिखट आणि तुरट असणारा स्निग्ध आहार जो आहे तो घेण्याचा सल्ला दिला पाहिजे किंवा कमी घेतला पाहिजे. कफ संतुलित ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट आता काय केलं पाहिजे हे आपण आता पाहूया. कडवट, तिखट आणि तुरट चव असलेले पदार्थ. कडवट, तिखट आणि तुरट असलेले पदार्थ. कच्च्या भाज्या आणि पिकलेली फळं. त्याचबरोबर राई, ज्वारी, बाजरी यांचा वापर करावा. त्याचबरोबर मध, मिरची, वेलदोडे आणि लवंग यांचा देखील वापर करावा. आणि मोहरी आणि हळद.
यांसारखे मसाले कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींनी जड आणि स्निग्ध पदार्थ अतिसेवन टाळावे. आणि जीवन प्रक्रिया अधिक सक्रिय जीवन प्रक्रिया करण्यासाठी सवयीमध्ये चरबी कमी करण्यासाठी तांदूळ दूध तांदूळ यांचे सेवन टाळावे. ज्याच्यामुळे व्यक्तीची चरबी वाढते. कुणाची हा म्हणतो तुला आता लय मस्ती आहे, तुला चरबी चढली, त्याची नव्हे. तर कफ ज्याचा असंतुलित झालेला आहे अशा व्यक्तीने दुधाचं सेवन आणि तांदळाचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे किंवा काही काळासाठी कमी केलं पाहिजे. वात दोष, आता पुढचा पाहूया आपण. वात दोष कसा संतुलित केला पाहिजे. मसालेदार आणि तुरट अन्नाचे सेवन मसालेदार आणि तुरट अन्नाचे जास्त सेवन केल्याने वात दोष असंतुलित होतो. म्हणजे रोज तांबडा पांढरा, आज 4 कापली उद्या 5 कापली, आज वार मंगळवार, यायलाच लागतंय. अशा प्रकारचे जर जेवण जास्त प्रमाणात केलं तर वात दोष असंतुलित होतो. तरी त्यामुळे गोड, खारट, आंबट, उष्ण आणि सहज पचणारे पदार्थ खाणं अधिक चांगले असते. जेव्हा वात दोष असंतुलित होतो त्यावेळी या व्यक्तीने गोड, खारट, आंबट किंवा सहज पचणारे हलके पदार्थ खाणं अत्यंत गरजेचं आहे. व्यक्तीला वात संतुलित ठेवायचा आहे. व्यक्तीला वात संतुलित ठेवायचा आहे तर त्याने काय आहार घेतला पाहिजे. भाजीपाल्यामध्ये त्या व्यक्तीने ब्रोकली खाल्ली पाहिजे, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, फुलकोबी खाल्ली पाहिजे. म्हणजे पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. धान्यामध्ये गहू तांदूळ खाल्ले पाहिजेत. हलक्या मसाल्यामध्ये जिरे, आले आणि दालचिनी खाल्ली पाहिजे. ओलसर पदार्थामध्ये जांभूळ, खरबूज आणि दही, जांभूळ, खरबूज आणि दही हे खाल्लं पाहिजे. आणि तेलयुक्त पदार्थामध्ये तेलयुक्त पदार्थामध्ये ताक, पनीर, संपूर्ण म्हणजे दूध, अंडी, नारळ, सुकामेवा किंवा सीड्स म्हणजे बिया
किंवा सीड्स म्हणजे बिया, हे त्या व्यक्तीने खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर आता पित्त दोष कसा असंतुलित करावा? पित्त दोष कशामुळे वाढतो? अल्कोहोल, मसालेदार, तेलकट, तळलेले, खारट आणि आंबट पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणात घेतल्यामुळे पित्त दोष असंतुलित होतो. म्हणजे दारू, मसालेदार पदार्थ, तळलेले म्हणजे मसालेदार पदार्थ, तेलकट, तळलेले, खारट आणि आंबट पदार्थाचे जास्त सेवन केल्याने पित्त दोष असंतुलित होतो. पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी अति मसालेदार, आम्लयुक्त आणि उष्ण पदार्थ टाळावेत. पित्त संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त पदार्थ, ज्यामध्ये गोड, कडवट, तुरट चवीचे पदार्थ, ज्या नंतर पालक, गूळ आणि पुदिना, त्याचबरोबर फळे, बटाटे, टोमॅटो यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावी. अशा प्रकारे आपण आज वात, पित्त आणि कफ या त्रिदोषाबद्दल जाणून घेतलं. आता हे तीन दोष शरीरामध्ये तर सापडले, पण ह्याला हे का बरं सरांनी मधीच वास्तूमध्ये आणलं असेल? वात, कफ, पित्त विषय. तर हा विषय नव्हे विषय हा विषय मुख्यतः वास्तूमध्ये आहे. वात, कफ आणि पित्त. लिहिलं? वात हा नैऋत्य दिशेपासून वायव्य दिशेपर्यंत असतो. म्हणजे ज्या वेळेला व्यक्तीच्या जीवनामध्ये दवाखाना चाललाय, सगळं काय चाललंय, म्हणजे वात संतुलित होत नाहीये. आता वाताचे आजार काय काय? सांधी दुखणे, शरीर फुगणे, बरोबर? वास्तुशास्त्र तज्ञ श्री महेश सर, बरोबर ना? त्याचबरोबर कफ हा वायव्य दिशेपासून पूर्व ईशान्येपर्यंत आहे. कफ म्हणजे काय? व्यक्ती दिनोदिन नुसता फुगतोय,
शरीर कमी करण्याचा प्रयत्न जरी केला तर शरीर मोठं होतंय, वाढतंय. याचा अर्थ वास्तूतील कप दोष असंतुलित आहे. वास्तूतील कप दोष असंतुलित आहे. पित्त दोष, सुरेश सर, पित्त दोष पूर्व आग्नेयेपासून दक्षिण नैऋत्येपर्यंत आहे. पूर्व आग्नेयेपासून दक्षिण नैऋत्येपर्यंत आहे. एखाद्या क्लायंटचं किंवा एखाद्या व्यक्तीची समस्या मेडिकल वास्तूनुसार जर तुम्ही पाहताय, त्यावेळेला व्यक्तीच्या घरामध्ये व्यक्तीचा वात बरा होत नाहीये, पित्त बरं होत नाहीये, कफ बरं होत नाहीये, म्हणजे की त्या संदर्भात असणारे रोग. लक्षात येतंय ना? तो मेडिकल करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, परंतु तरीही त्याला त्याचा म्हणजे रिझल्ट येत नाहीये. याचा अर्थ या शरीराची जर तो तपासणी करतोय, ट्रीटमेंट घेतोय, पण मुख्य ज्या संतुलनामध्ये राहतोय त्या संतुलनामध्ये हे तत्व किंवा हे त्रिदोष गडबडलेले आहेत. पकडता येतील? येतील का नाही? काय नाही समजलं? समजा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे एक क्लायंट आला, त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाला तरी एक गंभीर आजार आहे. आता तो गंभीर आजार आहे, तर त्या आजाराचं नाडी किती जणांना आहे? बरमुड्याची नाही. सगळ्यांनाच नाडी आहे ना, जे आपण चेक करतो. आणि नाडीवरून आपले हे 3 दोष पाहिले जातात शरीरामध्ये. वात वाढलाय का, कफ वाढलाय का, पित्त वाढलंय का, बरोबर? मग ते वाढल्यानंतर सायन्सनं त्या प्रत्येक वात पित्त कफला आजारामध्ये डिवाइड केलं. वात आजाराचे म्हणजे हे पित्त आजाराचे हे, पाय दुखतात खूप छोटे छोटे, काय म्हणतो आपण, सांधिवात झाला याला, काय म्हणतो आपण. मग अशा वेळेला वात ज्या वेळेला व्यक्तीचा वाढतोय, सांधिवात वाढतोय, याचा म्हणजे आत्ताच सांगितली दिशा कोणती श्वेताजी? नैऋत्यापासून वायव्य दिशेमध्ये तो ट्रीटमेंट घेतोय, डॉक्टरकडे जातोय, त्या गोळ्या खायला तेवढ्यापर्यंत त्याला रिझल्ट मिळतोय. चांगल्यात चांगला नामांकित डॉक्टर देखील केलाय, परंतु त्याला रिझल्ट मिळत नाहीये. याचा अर्थ वास्तूमध्ये असणाऱ्या एक नैऋत्य दिशेपासून वायव्य दिशेपर्यंतचं संतुलन बिघडलेलं आहे. मग कसं बिघडू शकतं? तर आपण 7 दोष पाहिले पल्लवीजी. आपण 7 दोष पाहिले. कुठले कुठले 7 दोष पाहिले? वात कपित, पित्तवात, वात म्हणजे त्यांची इकडली तिकडे साखळी पाहिली. मग आता वाता संदर्भात काय आहे? थांबा आता 1 मिनिट. वात काय आहे? कुठलं तत्व आहे? वायू तत्व आहे. पित्त काय तत्व आहे? अग्नी तत्व आहे. आणि कप जल तत्व आहे. या ठिकाणी ही तत्व एकमेकाशी परस्पर कुठे अटॅच झालेले आहेत का? तुम्हाला आता मी नेहमी सांगतो, वास्तू दोष म्हणजे की तुम्ही फक्त बाथरूम त्याचं किचन आणि त्याचं आमकन कलर हे बघत बसाल, तुम्ही सबसेल फेल व्हाल. नाहीतर आमच्या रुपाली ताई आहेत,
त्यांच्याकडे ChatGPT नावाची त्यांची एक पाहुणी आहे. त्याच्यावरती ते मॅप टाकतात आणि त्याच्याकडून विचारून घेतात. नाही चालणार. प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नाला पाहण्याची दृष्टी असणं गरजेचे आहे. व्यक्ती प्रश्न म्हणून तुम्हाला पहिले लिहून घ्या. मुख्यतः शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत? कमेंटमध्ये सांगा. 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रिय एकाच वेळेला त्रास देतात का? पहिला मुद्दा मंगेशजी, नाही देत. त्याच पद्धतीने एखादा क्लायंट किंवा एखादा व्यक्ती पहिल्याच दणक्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न सांगत नाही किंवा त्याला ते 5 प्रश्न पडलेले नसतात. व्यक्ती तुम्हाला कन्सल्टन्सीला बोलवतोय किंवा तो त्याचा प्रश्न मांडतोय, तेव्हा काय प्रश्न मांडतो? माझ्यावरती कर्ज झालंय, मी ह्याचं घेतलं. तो कर्जाच्या संदर्भात 1000 प्रश्न निर्माण करत असेल, परंतु तो फिरतोय कशाभोवती? पैशाभोवती. येते लक्षात? पैशाभोवती फिरतोय. तो भले प्रश्न 17 करतोय, परंतु मुद्दा विचारतोय कशाचा? पैशाचा. म्हणजे पैसा म्हणजे अग्नी. पैसा म्हणजे अग्नी. 100% या व्यक्तीच्या घरामध्ये अग्नी कुठे ना कुठेतरी दूषित आहे. अग्नी कुठे ना कुठेतरी दूषित आहे. आणि या अग्नीवरती बरोबर साऊथ ईस्ट मध्ये म्हणजे अग्नी ज्या वेळेला मी संतुलित करतो, त्याचबरोबर याची उत्तर दिशा स्ट्रॉंग करतो, त्यावेळेला याच्या प्रश्नाला प्राधान्य मिळतं. विनाकारणाचं वास्तू करायला गेलो, बॅग पकडली गेलो, 17 दिशा सगळ्या 16 दिशा चेक करून आला असं नाहीये. कन्सल्टन्सीला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या व्यक्तीला विचारा, तुमचे प्रॉब्लेम काय आहेत, लिहा. त्या प्रॉब्लेमला कोणत्या दिशा, कोणती तत्व मॅच होत आहेत हे पहा. आणि त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. आणि ती दिशा आणि त्या दिशेसंदर्भात एक दुसरी त्याची दिशा जी त्याला मदत करते, भले विरुद्धभासी असेल, या दिशांचं ज्या वेळेला आपण संतुलन करू, त्यावेळेला व्यक्तीला 100% रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे मुख्यतः प्रश्न पाहत असताना व्यक्ती कशा संदर्भात प्रश्न करतोय हे प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आरोग्याची समस्या असेल, त्यावेळेला व्यक्तीचा आजार काय आहे. आता आजार काय असतो? एखाद्या घरामध्ये वृद्ध आजी असेल, ती काय म्हणते, बाया माझी कंबर लय दुखते, माझे पाय दुखतायत, माझं हे होतंय, माझं अमकं होतंय. ठीक आहे, त्यांच्याही प्रश्नाला ग्राह्य धरा. त्याही प्रश्नाला ग्राह्य धरा. त्या प्रश्नाला ज्या वेळेला तुम्ही ग्राह्य धराल, माझं नेट चालतंय. माझा आवाज येतोय ना?
तर व्हिडिओ पॉज होतोय मध्ये आणि लाईट ऑडिओ पण. मला आता इन्व्हर्टर चाललंय, एसी बंद झाले, त्यामुळे नेटचा पण ते लाईट कटल्यानंतर ते इन्व्हर्टरचं हे होतंय ना. आता येतोय? हो ओके. हो. कुठे विषय होता? आजार काय आहे ना तेव्हा तिथपासून परत हे करू. हा, ओके. आजार काय आहे हे ज्या वेळेला तुम्ही त्याचं आजाराचं सिम्पटम तुम्हाला वात कफ पित्तामध्ये आणायचं आहे. या व्यक्तीला हा आजार आहे, व्यक्तीचे कान दुखतायत, डोळे दुखतायत, नाक दुखतंय, व्यक्तीला चक्कर येते, व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीचे न ऐकलेले आजार आहेत. ह्या आजाराला या तीन दोषामध्ये आपल्याला आणायचं आहे. शुगर आणि बीपी या ठिकाणी प्रामुख्याने पहिला आजार आला कमेंटमध्ये. आता हा शुगर आणि बीपी, बीपी काय आहे? दडपण, दडपण बरोबर. यासाठी तुमचं पित्त तत्व कसं असणं गरजेचं आहे? बस 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 बस. या ठिकाणी तुमचं पित्त तत्व कसं असणं गरजेचं आहे? योग्य असणं गरजेचं आहे. या पित्त तत्वामध्ये ज्या वेळेला बीपी सारखा आजार आलेला आहे, याचा अर्थ कफ तत्व पित्त तत्वामध्ये वाढलेलं आहे. कफ तत्व पित्त तत्वामध्ये वाढलेलं आहे. अशा प्रकारे एक एक आजाराची चाचपणी आणि त्या पद्धतीचे वात कफ पित्त. अपेंकर साहेब, ज्या वेळेला आम्ही ही चाचपणी करू त्यावेळेला आम्हाला वास्तुशास्त्राचे आम्ही डॉक्टर आहोत. वास्तुशास्त्राच्या डॉक्टर मधून आम्हाला त्यांना काय करायचं आहे? रिझल्ट द्यायचा आहे. आम्ही पेशंट तपासू शकत नाही. या आजी तुम्हाला मोतीबिंदू झालायला, या बसा, आणा सुरा, लगेच नाही होणार. आम्हाला त्या संदर्भात त्या व्यक्तीची कोणती दिशा खराब आहे तो प्रश्न जर त्या व्यक्तीला जन्माला आलाय, तर एक तो प्रश्न कार्मिक असू शकतो, म्हणजे उद्भवलेला असू शकतो, किंवा उद्भवलेला असू शकतो. शब्द लक्षात येतोय का? एक तो उद्भवलेला असू शकतो, म्हणजे शरीराच्या हालचालीनुसार एक माणूस खाऊन पिऊन नुसता लट्ट एकदम त्या काय म्हणतात त्याला, तो पाण्यामध्ये बसतो बघा, गेंड्यासारखा बसलाय एकदम, तर त्याला विविध आजार काय करणार आहेत? ग्रासणार आहेत. पण एक व्यक्ती नेहमी व्यायाम करतोय, आहार व्यवस्थित करतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि त्याला आजार ग्रासलेले आहेत, याचा अर्थ त्याच्या वास्तूमध्ये कुठे ना कुठेतरी ती तत्व डिस्टर्ब आहेत. उर्मिलाजी का काय झालं? ओके. तर असा कुठलाच प्रश्न आता नंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे की किडनी कुठल्या दिशेमध्ये खराब होते. विविध प्रकारचे आजार किंवा कुठली दिशा बघितल्यानंतर लिव्हर व्यक्तीचा खराब झालाय म्हणजे कोणत्या दिशेमध्ये दोष आहे. अशा प्रकारे आपण पुढे 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 फक्त आजचा जो आहार व्यवहार आणि सॉरी आज आपण वात कफ आणि पित्त या विषयाबद्दल माहिती घेतलं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे तुमच्या असू द्या माझ्या असू द्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे तीन दोष आहेत.
यामुळेच आम्ही आजारी आहोत किंवा आज आम्ही एकमेकाशी चर्चा करतोय. तर यातला कोणता तत्व आमचा डिस्टर्ब आहे, या तत्वाला संतुलित करण्यासाठी कुठल्या तत्वाचा आहार घेतला पाहिजे, की त्यामध्ये काय बदल केला पाहिजे, हे आज आपण जाणून घेतलं. बसल्याने काय होणार नाही, संतुलन करावं लागेल. ओके, कोणाला काय विचारायचं आहे आजच्या क्लास संदर्भात?